परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचं यास आम्ही स्वागत करतो. We welcome you all in the holy and the glorious name of Lord Jesus Christ, who is the Son of our Almighty God. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Our Lord is good and His mercy endures forever. हालेलुया. ज्यास आम्ही म्हणतो परमेश्वर चांगला आहे, When we say that God is good त्याची दया सनातन आहे, and that His mercy endures forever, कदाचित असं म्हणणाऱ्या एखाद्याच्या देहामध्ये कुठला तरी आजार असेल, and there might be some disease in somebody's body, पण तो आजार घेऊन ते म्हणतोय but if he's saying with that disease in his body परमेश्वर चांगला आहे, that God is good त्याची दया सनातन and His आहे, mercy endures forever, त्यास ते म्हणण्यामधून तो व्यक्त करतो की माझ्या देवा तू माझी आशा आहेस and by saying that he expresses that God, you are my hope आणि तू मला व्याधीमुक्त करायला समर्थ आहे. and you are the one who can heal me. मला आरोग्य दे मी म्हणणार नाही, I will not say heal me. मी एकच म्हणणार आहे परमेश्वर चांगला आहे. I'm only going to say that God is हे good. म्हणत असताना काही लोक कदाचित कुठल्या प्रश्नामध्ये असतील, कौटुंबिक प्रश्नामध्ये असेल, And while saying this, some people might be in some kind of trouble and questions regarding their family. आणि त्या प्रश्नामधून सुद्धा ते हेच म्हणत आहेत परमेश्वर चांगला आहे. Even because of that, through that question, they're saying that God is त्यास good. ते व्यक्त करत आहेत आपला विश्वास. They're expressing their faith. प्रभू मी प्रश्नामध्ये आहे, Lord, I am in the पण question, मी आभार मानतो की तू मला सोडलं नाही but I thank you that you did not forsake me. आणि तू जर माझ्या बरोबर आहे And if you are with me, तर मला प्रतिकूल काय असणार then आहे. what can be against me? तू चांगला आहेस, You are good. तू काल माझ्यासाठी चांगला होतास, You were good for me तू yesterday. आज माझ्यासाठी चांगला You're आहेस good for me today. आणि तू निरंतर माझ्यासाठी चांगला And असणार you'll आहे. be good for me forever. मग ते म्हणण्यासाठी आम्हाला कुठला आमची परिस्थिती काय, त्या परिस्थितीचा काय आमच्या समोर प्रश्न येत नाही. And to say this, it does not matter what our current situation is. परिस्थिती बदलणारा तो देव आहे. He's the God who changes the situation. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. ज्याप्रमाणे मातेला आपल्या लेकराला काय हवंय ते कळतं बाळ न बोलता सुद्धा, And similarly, how a mother can know what a child needs even when he does not speak. त्याप्रमाणे तुम्हाला काय हवंय तुम्ही सांगायच्या अगोदर देव पित्याला ते माहीत असतं. Similarly, God knows what you need before even you ask Him. आम्ही त्याला मागून काय करतो, आम्ही अविश्वास प्रगट करतो. आपल्याला वाटतं की आम्ही विश्वासानं प्रार्थना केली, When we ask unto Him, we show unbelief. पण प्रियानो आम्ही देवावर अविश्वास प्रगट करतो ते म्हणून But by asking this, we show unbelief towards मला God. ते पाहिजे, I wanted God. पण मला काय हवंय त्याची मागणी देवाजवळ करायच्या अगोदर मी ज्या प्रभूची स्तुती करतो, आराधना करतो, माझ्या देवा तू चांगला आहेस, तुझी दया सनातन आहे. But before asking, when I say, God, you are good, and I praise Him, त्या आभार प्रदर्शनामधून आम्ही हे व्यक्त करतो की माझ्या देवा तू मला पुरवठा करायला समर्थ देव by आहेस. this thanksgiving and praising, I show my belief that you are my supply, you will provide. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून पाहिलं जातं देव पाहून घेई. So it says, God will see unto it. मला फक्त सांगितले मुलाचं अर्पण कर. अब्रामाविषयी आम्ही बघतो. I've only been told to sacrifice. We see about आणि Abraham. इसाक पित्याला म्हणतो यज्ञ पशु कुठं आहे. And Isaac says, where is the sacrificing lamb? सगळी काय तयारी केलेली आहे, Everything is prepared. यज्ञ पशु कुठं आहे. Where is the sacrificial तो lamb? विश्वासाचा जनक अब्राहम म्हणतो The father of faith, he says, Abraham says, देव पाहून घे. and God will give it. हालेलुया. Hallelujah. आणि आमच्या देवाचं पाहणं हे अद्भुत आहे प्रियानो. And when God sees, it is marvelous. पाहून घ्यायला देव समर्थ आहे. And when God He is able to take care of us. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. एखादा बाप आपल्या मुलाला म्हणतो तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, बाकीच्या सगळ्या गोष्टी मी पाहून घेईल, तू टेन्शन घेऊ नको. And a father says to his child, you just focus on your studies and everything else I'll take care of it. बायबल मला तेच सांगतं And the प्रियानो. Bible says the same thing. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या कुठल्या प्रसंगाची चिंता करू नका. Whatever questions you have, do not worry about it. सांगितलेलं काम करा, Do what you have been told. बाकीच्या गोष्टी देव बघून घे. Other things God will take care of काय it. सांगितले देवानं? What has God told us? सर्व प्रसंगी परमेश्वराचा उपकार स्मरण करा. Give thanks unto the name of the Lord in any situation. देव पित्याची ख्रिस्त येशूमध्ये आमच्याकडनं हीच इच्छा आहे. And this is the will of God through Jesus Christ for मग us. ती इच्छा समजून घ्या प्रियानो. So understand this will. ती गुज समजून घ्या. Understand this mystery. तुम्हाला इकडे तिकडे पळायची गरज पडणार You will नाही. not have to go haywire. तुम्हाला त्या प्रत्येक परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन या शब्दाने जेव्हा तुम्ही निरंतर त्याची स्तुती त्याचं स्तवन करू लागाल, त्याचा आभार मानू लागाल, When you continually keep praising Him and thanking Him by saying, God,
God, you are good and your mercy endures forever. विश्वासाच्या एक एक गोष्टी तुमच्या समोर देव प्रगट करेल. And God will start revealing marvelous things ahead of you. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. फक्त देव पाहते की तुम्ही कसं देवाला सादर होता. But He only sees how you offer yourselves unto the God. कुठल्या विश्वासानं देवाला सादर होता. With what faith do you present yourselves before God? म्हणून मागच्या वेळेस मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. Last Sunday I asked you a question. देव विश्वासणाऱ्याला आशीर्वाद देतो का उपासकाला आशीर्वाद देतो. Does God bless a believer or a worshipper? आणि माझ्या या प्रश्नाने सगळेजण गोंधळून गेले. And everybody was confused because of this question. विश्वासणारा आणि उपासकाच्या मध्ये आता विभागणी कशी करायची. How can there be a division amongst a believer and a worshipper? कोण विश्वासणारा आणि कोण उपासक. Who is a believer and who is a worshipper? कसं समजायचं. How do we understand that? हालेलुया. Hallelujah. ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणलं की देव प्रभू येशू ख्रिस्तावर कोण कोण विश्वास ठेवतं त्याने आपला हात उंच करा की सगळेजण आपला हात उंच करतील. And if I say everybody raise hands who say they believe in Jesus. हालेलुया. Hallelujah. सगळेजण लगेच हात उंच करतील. Everybody will lift up their hands. आणि मग कोण कोण देवाचे उपासक आहे असं विचारल्यानंतर सुद्धा सगळेजण हात उंच And करतील. even if I ask who is the worshipper of God, everybody will lift up their hands. मग रोज सकाळी पहाटे उठून रोज 1 तास प्रभूची उपासना कोण करतं असं विचारलं तर सगळ्यांचे हात खाली येतील. And if I ask who all get up early in the morning and praise Jesus for 1 hour, nobody will lift up their hands. हालेलुया. Hallelujah. हा. इथंच सगळी मेक आहे. And here is the problem. मी देवावर विश्वास ठेवतो म्हणजे मी विश्वासणारा आहे असं होत नाही. I believe in God, that does not mean I am a believer. मी विश्वासाप्रमाणे कृती करतो मग मी विश्वासणारा आहे. If I act according to the faith, then I become a believer. आणि विश्वासण्याची पहिली कृती काय आहे. What is the first act of a believer? परमेश्वराची उपासना To करणं. praise Him, हालेलुया. Hallelujah. परमेश्वराची आराधना करणं. to worship God. तो विश्वासणारा विश्वासानं प्रभूची उपासना करतो. The believer with faith worships God. आज माझ्याकडे प्रश्न आहे त्याचा विचार तो करत He नाही. does not think that today I have a question. आज माझ्याकडे आर्थिक विवंचन आहे त्याचा तो विचार करत नाही. He does not think that he has a financial trouble. आज माझ्या घरामध्ये मुलांना खाऊ घालायला काय अन्न नाही त्याचा तो विचार करत He नाही. does not think I do not have food to feed my children. कितीतरी दिवस झालं माझं व्याधी मी बरोबर घेऊन हिंडतोय त्याचा तो विचार करत He नाही. does not think that his body still has diseases. तो एकच करतोय. He does only one thing. मी विश्वासणारा आहे I am a believer. आणि मला विश्वासाची कृती करायची आहे. And I have to act by प्रभूची faith. उपासना I करायची. have to worship ही Jesus. विश्वासाची कृती This is the act of faith. तुमच्या जीवनामध्ये असाधारण चमत्कार घडवणारी ठरती. And this can be a thing that can make extraordinary miracles in your life. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. यरिओच्या तटाभोवती इस्रायल लोकांना सांगितलं की फेऱ्या मारा रोज एक फेरी मारा. And Israelites were told to go around the wall of Jericho 7 times. a 7 day. दिवस 7व्या दिवशी 7 फेऱ्या मारा. And on the 7th day, go around it 7 times. मग आज्ञा झालं की जय घोष करा कर्णा वाजवा. And when told, blow the trumpets and praise Jesus. मग पुढे praise काय God. होणार आहे काय माहितीये का. What do you know what will happen ahead? देवाने फक्त सांगितलं ते केलं They did only what God told them to do. ना. देवाची आज्ञा झाली. It was the commandment of God. जय घोष झाला. They worshipped. वाद्य वाजली. The instruments were played. आणि तो तट भिंत जमीन दोस्त झाली जागच्या जागी. हालेलुया. And the wall of Jericho was collapsed. हालेलुया. Hallelujah. काय केलं त्यांनी. What did they do? प्रभूची उपासना केली. They praised God. रोज एक दिवस त्या तट भिंतीला फेरी मारली. Every day they went around the जय walls, जयकार करत प्रभूच्या नावाला धन्यवाद देत. praising and singing unto the name of the Lord. 7व्या दिवशी 7 फेऱ्या मारल्या. On the 7th day they went around 7 times. आज्ञा झाल्याप्रमाणे जय घोष केला. As per commandment they cried out आणि with प्रियानो joy. त्या उपासकांच्या जय घोषाने एवढी मोठी तटभिंत प्रियानो जमीन दोस्त झाली. And because of this worshippers, such a great wall was collapsed. तटभिंत म्हणजे भक्कमपणा आहे प्रिया. And the wall means a strong refuge. आणि किती मोठा जनसमुदाय एकत्र जमून त्यांनी एकत्र किती मोठा आवाज केला. And no matter how much a congregation of people make loud noise, किती मोठी वाद्य त्यांनी no वाजवली. matter how loud they play the instruments, आता अगदी आत्ताच्या आणि तंत्रज्ञानाप्रमाणे मोठमोठे डीजे जरी वाजवले and even into this world, if they play a loud DJs, तरी तटभिंत कोसळेल का. मानवी विचाराप्रमाणे as per human thinking, can a wall collapse? कोसळेल का.
Can it collapse? नाही कोसळणार. It will not. पण प्रियानो, विश्वासणाऱ्यांच्या आवाजामध्ये ते सामर्थ्य आहे, कारण विश्वासणाऱ्याच्या आवाजामध्ये पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. There is power in the voice of believers because there is the power of Holy Spirit in the voice of believers. आणि ते एका बॉम्ब स्फोटापेक्षा, एका सुरुंगाचा स्फोटापेक्षा कितीतरी आणि अद्भुत किंवा अतिशय प्रभावी असा तो स्फोट आहे प्रियानो. And it has effective explosion. आणि त्या स्फोटाचं वैशिष्ट्य हे आहे, And the specialty of that explosion त्या is, स्फोटामध्ये जीवितहानी होत नाही, and the people are not damaged. त्या स्फोटामध्ये देवाचं अद्भुत कृत्य अनुभवायला मिळतं. In that explosive we get to experience the amazing strength of God. जगातल्या अनुभवांनी किंवा आम्ही पाहतो सुरुंगाने त्या स्फोटाने जीवितहानी होती, Because of this bomb spots in the world, people are destroyed वित्तहानी होती, and everything is destroyed. पण देवाच्या ध्वनीनं तयार झालेला जो स्फोट किंवा जो आम्ही पाहतो जे अद्भुत कृत्य, त्याने मनुष्यहानी होत नाही. But the voice of the God that does not destroy people. हालेलुया. Hallelujah. बघणारे म्हणतात की यांचा देव जिवंत देव आहे. People who see, they say that their God is a living God. आम्ही असं कधी पाहिलं नाही. We never saw this. अशा गोष्टी इथं घडत आहेत, Such things are happening कारण देव त्यांच्या बरोबर आहे. because God is with them. देव त्यांच्या बरोबर आहे. God is with them. पण आता तुम्ही जे अधिक भरपूर वेळ प्रभू परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे, मग तुम्ही म्हटलात. When you said God is good and His mercy endures forever for a long time हे now, तुमचं बोलणं आता काय आता वेळ निघून गेला तर ते गेलं ते शब्द असं नाही it प्रियानो. does not mean that since the time has passed, it has passed. देवाच्या गौरवासाठी उच्चारलेले शब्द आता कार्य करू लागणार आहेत प्रियानो. And the words uttered for the glory of God are going to start act. तुम्ही चर्च मधून घरी जात असताना तुम्ही ते अनुभवाल, You'll experience it while going home. घरी गेल्यानंतर ते अनुभवाल, When you go home, you will experience किंवा it, पुढच्या या चालू आठवड्यामध्ये तुम्ही ते or अनुभवाल. you will experience in the coming week. चर्च चालू असताना वचन ऐकता ऐकता तुम्ही You अनुभवाल. will experience while listening to the word of पण God. तो आवाज तुम्ही देवाला सादर केलेला तो आवाज, त्याच्या उपासनेचा आवाज व्यर्थ जात नाही, तो कार्य करतो. But this voice of worship that you did unto God, that will not go waste. कारण देवाजवळ तुम्ही आणि एक होकारात्मक अंतःकरणानं सादर झालेला आहात. Because you presented yourselves in an assertive way towards God. त्यावेळेस तुम्ही तुमच्या प्रश्नाचा विचार केला You नाही, did not think about your problems. तुमच्या आजाराचा विचार केला You did नाही, not think about your disease. तुमच्या कुठली प्रतिकूल परिस्थिती असेल त्याचा विचार केला You नाही. did not think about any adverse तुम्ही situation. फक्त म्हटलं आता संधी मिळाली माझ्या देवाचं गौरव करायला, मी म्हणणार आहे परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन You आहे. said, I have received an opportunity, so I will say that God is good and His आणि mercy ते endures शब्द forever. परिस्थिती बदलायला सुरुवात करतात. And this word starts changing a situation. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. जोरात म्हणूयात हालेलुया. टाळ्या वाजवूयात प्रभू. आम्ही मगाशी गीत गायलं, We sang a song. तेरे भवन काय ते गाणं, तेरे भवन में आनंद की भरपूरी है. There is fullness of joy in your temple. आता ह्या भवन कुठं आहे प्रियानो? Where is this temple? हे आपल्या देवानं दिलेलं हे मंदिर, हे इमारत जी आहे, This building, the church that God has given us, हे भवन आहे का? is this the temple? ही तुम्हाला मला देवानं परमेश्वराच्या उपासनेसाठी दिलेली ही वास्तू आहे. This is a building that God has given you and me to हे worship Him. भवन नाही प्रिया. It is not a temple. हालेलुया. Hallelujah. ही वास्तू आहे जी देवानं आम्हाला त्याच्या उपासनेसाठी This दिलेली is आहे. a building that God has given us to praise Him. मग भवन कुठं आहे And प्रिया? where is the temple? कुठं आहे भवन? Where is the temple? कन्फ्यूज करणारा प्रश्न, गोंधळा टाकणारा प्रश्न. तेरे भवन में आनंद की There भरपूरी is आहे. fullness of joy in His temple. मग कुठं आहे ते भवन? Where is that temple? तुम्ही तुम्ही त्या भवनामध्ये आहात का? Are you in that temple? का भवन तुमच्यामध्ये Or आहे? is the temple inside of you? हा हा, भवन तुमच्यामध्ये आहे, कारण तुम्ही ते भवन The आहात. temple is inside of you because you are the temple हालेलुया. of God. जरा Hallelujah. स्वतःसाठी टाळ्या वाजवा प्रियानो. हालेलुया. तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे. Your body is the temple of God. म्हणजे तुमचं शरीर ते देवाचं भवन आहे, Your body is the temple of God. जिथं देवाचा आत्मा विसावलेला आहे किंवा विराजमान आहे. The Spirit of God dwells inside. हालेलुया. Hallelujah. मग ह्या भवनामध्ये काय आहे? So what is in that आनंद temple? की भरपुरी There आहे. is fullness of joy. हालेलुया.
का तिथं आनंदाची भरपुरी आहे? Why is there fullness of joy? का आहे? Why is there fullness of joy? कारण तिथं धर्मशास्त्र आहे, Because there is scripture, तिथं उपासना आहे, there is worship, तिथं देवाचा आत्मा आहे. there is the Spirit of God. आणि जिथं धर्मशास्त्र And where there आहे, is scripture, जिथं उपासना where there आहे, is worship, तिथं आनंदाचीच भरपुरी असणार आहे. and it will be fullness of joy in there. हालेलुया. Hallelujah. ज्यांची श्रद्धा परमेश्वरावर आहे, And those who hope on the Lord, ते जो सियोन पर्वत निश्चल असून सर्व काळ टिकतो त्यासारखी आहे. and those are the ones who are stable like the Zion. आता सियोन पर्वत निश्चल आणि सर्व काळ का टिकतो? And why does the Mount of Zion is stable? कारण सियोन हे परमेश्वराचं निवासस्थान आहे. Because Zion is the dwelling place of God. हालेलुया. वाचा बरं ते वचन. स्तोत्र संहिता ज्यांची श्रद्धा परमेश्वरावर स्तोत्र वाचा आहे. की नंबर? स्तोत्र 125:1. स्तोत्र 125:1 वाचा. ज्यांची श्रद्धा परमेश्वरावर आहे ज्यांची श्रद्धा परमेश्वरावर आहे ते जो सियोन पर्वत जो सियोन पर्वत निश्चल असून सर्व काळ टिकतो त्यासारखे आहेत. हालेलुया. हालेलुया. जर जोरात म्हणा हालेलुया. हालेलुया. ज्यांची श्रद्धा परमेश्वरावर आहे म्हणजे ज्यांचा विश्वास परमेश्वरावर आहे ते जो सियोन पर्वत निश्चल असून सर्व काळ टिकतो त्यासारखे ते आहेत. It says in Psalms 125:1, those who trust in the Lord are like Mount Zion, which cannot be moved but abides forever. विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये आनंद का आहे? Why is there joy in the life of a कारण believer? विश्वासणारा विश्वासाची कृती करतो आणि विश्वासाची कृती म्हणजे परमेश्वराचा उपकार स्मरण तो Because करतो. the believer does the act of faith, and the act of faith is worshiping God. आता अब्राहमानं आपल्या प्रिय पुत्राला अर्पण करण्याची तयारी दाखवली. And Abraham showed the readiness to sacrifice his only मग son. देवाला यज्ञ सादर करणं म्हणजे काय आहे? What does it mean to give a sacrifice to God? परमेश्वराची उपासना To करणं. worship Him. हालेलुया. Hallelujah. तो विश्वासणारा आहे He is a believer. आणि तो विश्वासणारा आहे म्हणून त्यांनी काय केलं? उपासना केली. Since he's a believer, he worshipped. उपासना कशी केली? How did he worship? देवानं जशी सांगितली तशी The way God told him to do. शास्त्रोक्त उपासना केली. According to the scripture, he did मग it. देवानं सांगितली तशी. It's the same way that God told him to do. देवानं काय सांगितलं? What did God told him to तू do? आपला एकुलता एक पुत्र घे, You take your only son. मी सांगतो त्या देशाला तू जा Go to the nation I tell आणि you to. तुझ्या प्रिय पुत्राचं अर्पण कर. तो माझ्यासाठी तो अर्पण कर. हे अर्पण करणं म्हणजे काय? उपासना And he करणं. told him to sacrifice. And what is sacrifice means worshipping. आणि ती त्यांनी केली प्रियानो. And he did, beloved. तो विश्वासणारा आहे. He's a believer. विश्वासाची कृती केली, He did the act of faith. उपासना केली, He worshipped. पित्याच्या इच्छेप्रमाणे केली He did according to the will of God. आणि आम्ही पाहतो त्याच्या उपासनेचं फळ काय What मिळालं? is the fruit of his worship? तो आशीर्वादित झाला. He became blessed. त्याच्याद्वारे भूतलावरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित झाला. Because of him, all the nations in the world are blessed. तो आशीर्वादित झाला He became blessed. आणि ते आशीर्वाद तुमच्यापर्यंत माझ्यापर्यंत चालत आले. And those blessings came towards you and me. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. म्हणजे Hallelujah. काय? What does this mean? आम्ही उपासना सादर करतो. प्रत्येक गोष्ट आम्ही जी करतो ती उपासना आहे. Whatever we do is a worship. मी गीत गातो उपासना I आहे. sing, that is worship. मी प्रार्थना करतो उपासना I आहे. pray, that is मी worship. सर्व प्रसंगी आत्म्याची प्रार्थना करतो उपासना आहे. I pray in the spirit, that is मी worship. माझी अर्पण माझा दशमांश मी देवाच्या भांडारात आणतो उपासना And I आहे. bring the offerings and tithes, that is मी worship. दरिद्राला मदत करतो उपासना I आहे. help the poor, that is मी worship. भुकेलेला अन्न देतो उपासना I आहे. give food to the hungry, जो that is उघडा worship. दिसेल त्याला मी वस्त्र देतो उपासना आहे. I give clothes to the naked, that is मी worship. गरजवंताला सहाय्य करतो उपासना I आहे. help the needy, that is मी worship. बंधू प्रीती करतो उपासना आहे. I show brotherly love, and that is एक worship. पडला तर मी त्याला हात देतो उपासना आहे. If one falls, I lift him up, and that is worship. हालेलुया. Hallelujah. आम्ही एका चित्ताचा होऊन परमेश्वराची आराधना करतो. मंडळीने सादर केलेली ती उपासना आहे. And becoming one, we offer worship to God, and that is worship offered to God. उपासना याचा अर्थ हा आहे. That is the meaning of worship. विश्वासणाऱ्याची विश्वासणाऱ्याने केलेली विश्वासाची कृती. And the believer who does the act of faith. विश्वास श्रद्धांचा विश्वास आणि परमेश्वरावर आहे. Those who trust in the Lord, ज्यांची श्रद्धा परमेश्वरावर आहे those who believe in the Lord, ते जो सियोन पर्वत निश्चल असून सर्व काळ टिकतो त्याप्रमाणे आहे. those are like Mount Zion,
Zion which cannot be moved but आता abides सियोन forever. पर्वत का निश्चल आहे? Why is Mount Zion का cannot be तो moved? टिकतो? Why does it stay सर्व forever? का टिकण्याचा आशीर्वाद त्याला का आहे? Why is it given a blessing to abide कारण forever? सियोन परमेश्वराचं निवासस्थान. Because Zion is the dwelling place of God. तुम्ही परमेश्वराचं भवन आहात, You are the temple of God, मग तुम्ही सर्व काळ टिकणारे so आहात. you will abide forever. हालेलुया. Hallelujah. येशू म्हणतो जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असेल तरी जगेल, आणि जो जिवंत असून माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधी मरणार नाही. म्हणजे काय? सर्व काळ टिकणार आहे. And God says, those who believe in me and die, he shall live again, and those who live will live forever. सियोन पर्वत सर्व काळ टिकतो कारण का? The reason Mount Zion abides forever बायबल is, सांगतो सियोनातून धर्मशास्त्र निघेल. it says, through Zion the scripture will come out. हालेलुया. Hallelujah. तुमच्या हृदयामध्ये देवाची वचनं कोरलेली आहेत, ठसलेली The आहेत. words of God are engraved in your heart, तुमच्या हृदपटावर ती वचनं कोरलेली which आहेत. are engraved on the tablets of your तुमच्या heart, मुखातून ती बाहेर पडत आहे. and those are coming out of your mouth. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. धर्मशास्त्र निघेल. And the scripture will come पण out. धार्मिकाची वाणी बहुतांचं पोषण करते. And the speech of the believer, spiritual, nourishes a lot of people. हा, पोषण करते. It nourishes people. कारण धार्मिकाची वाणी काय 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 बोलते? प्रभूचं वचन. Because the words of the believers speak the word of God. हालेलुया. Hallelujah. सियोन पर्वत सर्व काळ टिकतो का? त्या ठिकाणी टिकतो And why does Mount Zion abide कारण forever? जिथं परमेश्वराची वस्ती आहे, Because where God dwells, तिथं आराधना आहे, there is worship, तिथं हर्षध्वनी आहे, There is joy. तिथं स्तवन आहे, There is praising. तिथं जय जयकार आहे, There is giving तिथं shout of उत्साहाचे शब्द and आहे. there is praising. हालेलुया. Hallelujah. म्हणून तिथं आनंद आहे. And so there is joy. हालेलुया. Hallelujah. म्हणून प्रियानो परमेश्वराच्या भवनामध्ये आनंदाची भरपुरी आहे. And that is why there is fullness of joy in his temple. कारण तिथं काय आहे? उपासना आहे. Because there is worship there. उपासना म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं I आहे. told you what worship is. हालेलुया. Hallelujah. परमेश्वर चांगला आहे, God is good. त्याची दया सनातन His आहे. mercy endures forever. हालेलुया. Hallelujah. आजपासून प्रियानो जेव्हा तुम्ही तुमची अर्पण देवाच्या भांडारामध्ये आणि अर्पण कराल, And when you offer your offerings, ज्यावेळेस तुम्ही तुमची मूठ त्या बॅग मध्ये मोकळी कराल, when you give the ती offerings, मोकळी करताना पुटपुटा परमेश्वर चांगला आहे. हालेलुया. while giving that, असं म्हणून ती पेरणी करा. while giving that offering, mutter that God is 100 good and पट his mercy आशीर्वाद endures तुम्ही घेणारे ठरणार आहात. forever. You will become people who receive 100 blessings. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. जेव्हा तुम्ही प्रार्थना कराल, When you will pray, आजपासून हा नियम आपण करूयात. let's follow this rule. कुणाला जर मी प्रार्थना सांगितली If I tell anybody to pray, तर त्याने म्हणायचं पाचाला आपण प्रार्थना करू. he says, come, let us आणि pray. प्रार्थनेच्या सुरुवातीलाच म्हणा परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. And at the beginning of the prayer, say, God is good and your mercy endures forever. त्या बोलण्यातून काय होणार आहे? What happens when you speak तुम्ही this? कबूल करणारे आभार मानणार की देवा तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे. You confess that God, you have listened my prayer. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रभूला धन्यवाद. Give thanks to the name आमेन. of Lord. आपण प्रात्यक्षिक करूयात का? Let us do this. मंडळीच्या वडील आपल्या पहिला प्रार्थना करतील. मी त्यांना प्रार्थना सांगतो, पहिल्यांदा म्हणतील ते आपण प्रार्थना करूयात. सुरुवात करतील की परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे, आणि मग प्रार्थनेला सुरुवात होईल. हालेलुया. हा नियम आपला This is our प्रभूनं आत्म्यानं सांगितलेला आहे. And God has कारण told us याच्यामधून आम्ही आभार प्रदर्शन, आम्ही आभार व्यक्त करतो आहोत. through this we express our आमेन. gratitude. पुन्हा एकदा आपल्या जागेवर उठून उभं राहूयात. प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. हालेलुया. नवीन नवीन गोष्टी देवाचा आत्मा आम्हाला शिकवत आहे. Spirit of God is teaching us new things. हालेलुया. सर्व प्रसंगी परमेश्वराला धन्यवाद द्या. Thanks to the name of Lord in any situation. परमेश्वर चांगला आहे, God is good. त्याची दया सनातन His mercy आहे. endures forever. हालेलुया. तुमचं अर्पण तुमच्या हातामध्ये असणार दानार्पणाच्या वेळेला, त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये अर्पण मोकळी कराल, त्यावेळेस म्हणा परमेश्वर चांगला आहे. केवळ आजच्या दिवसापुरतं नाही, प्रत्येक वेळेला ते म्हणायचं. हालेलुया. परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. हालेलुया. किती जणांनी शेतकरी शेत नांगरताना बघितलंय, पेरणी करताना बघितलंय? तो का निकाम मोकळा फक्त पेरत असतो का? नाही पेरत. तो मोकळा, तो नुसता आणि चाललंय आपलं संत बैल चालली, तो पेरणीचं ते आऊत चालू आहे, आणि मग तो मूठ सोडते, असं होत नाही. तो गाणं गात असतो. बरोबर आहे. म्हणून आपण सुद्धा अर्पण करताना काय करतो? आम्ही गीत गातो. ती पेरणी आहे.
हालेलुया. कारण ती उत्साहानं झाली पाहिजे, आनंदानं झाली पाहिजे. हालेलुया. ज्यावेळेस तो शेतकरी ते मूठ जी असते धान्याची तो सोडतो, ती मूठ गीत गात तो मोकळी करतो, त्या गीताचं, त्याचा आनंदाचा, हृदयाचा परिणाम त्या बियांवर होतो आणि त्याच्या शेताचं पीक त्याला भरपूर मिळतं. हालेलुया. ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये जे बीज देवानं तुम्हाला जे, देवानंच ते पुरवले देवाच्या भांडारात द्यायला, बरोबर आहे की नाही? आणि जस तुम्ही ते बीज गीत गात प्रभूच्या भांडारामध्ये मूठ मोकळी करता, ती देव आशीर्वादित करतो आणि वर्ण तुमच्यासाठी आशीर्वाद मोकळे करतो. हालेलुया. हालेलुया. कल्पना शिस्त आहेत का? प्रार्थना करूयात. त्यांना माहिती हां, प्रार्थना करूयात. आपले डोळे बंद करूयात, आपले दोन्ही हात उंच करूयात. हालेलुया. आपण प्रार्थना करू. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. आमचा परमेश्वर खरोखर चांगला आहे आणि त्या चांगुलपणाचा अनुभव आम्ही प्रत्येकाने आमच्या जीवनामध्ये घेतलेला आहे. त्याची दया सनातन आहे. खरोखर परमेश्वरा याचा देखील अनुभव आम्ही रोजच्या दिवसाला घेत असतो. प्रभू परमेश्वरा, आम्ही या ठिकाणी आलेलो असताना सुंदरशा शिक्षणाद्वारे तू आमची भेट घेत आहेस. आम्हा प्रत्येकाची जडणघडण करत आहेस. ती वचनं आमच्यामध्ये पेरली जात आहे. आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा, आमच्या प्रत्येक प्रार्थनेमधून आम्ही तुला उंचावावं आणि तुला गौरव द्यावं. प्रभू परमेश्वरा, आमची जीवनं आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो की तू तुझ्या सेवेसाठी नेहमी समर्पित असावी. प्रभू परमेश्वरा, मी तुला विनंती करते, आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तू याद्वारे कार्य कर आणि आनंदाने आम्ही प्रत्येक गोष्टीची पेरणी करावी. आनंदाने परमेश्वरा आम्ही तुझ्या भांडारात अर्पण आणावी. आनंदाने आम्ही तुझं वचन ग्रहण करावं आणि प्रभू परमेश्वरा, आमच्या जीवनामध्ये याची अनेक पटीनं ते पीक दिसावं, यासाठी आम्ही तुझ्याजवळ याचना करतो. प्रभू परमेश्वरा, आमच्या ज्या काही समस्या आहेत, जे प्रश्न आहेत, हे सर्व तुला ठाऊक आहेत माझ्या राजा, परंतु आम्ही एकच म्हणतो, परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. आमचा प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी तू समर्थ आहेस माझ्या राजा. आम्हाला माहीत नाही इतक्या चांगल्या गोष्टी तू आमच्यासाठी ठेवलेल्या आहेत. आमचा प्रश्न आम्हाला जितका चांगला समजलेला नाही, तो तितका चांगला तुला समजलेला आहे माझ्या देवा. प्रभू परमेश्वरा, आम्ही तुला विनंती करतो, अब्राहमासारखं परमेश्वरा तू ते अंतःकरण, तो विश्वास तू आमच्यामध्ये दे माझ्या राजा, आणि त्याद्वारे केवळ तुझं आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू परमेश्वरा, हे जे वचन तू आमच्यामध्ये पेरत आहेस, त्याद्वारे अनेक पटीमध्ये पीक प्रत्येकाच्या जीवनामधून दिसू दे आणि त्या प्रकारचं जीवन जगण्यासाठी तू आम्हाला कृपा करू परमेश्वरा. सर्व काही तुझ्या हाती देत, मान सन्मान गौरव तुला देत, येशूच्या नावात प्रार्थना करतो नाही बाप्पा. आमेन. आमेन. बसून घेऊयात आपल्या जागा. हालेलुया. पहा, आम्ही आत्मिक गोष्टीविषयी शिकत आहोत. We are learning about spiritual things. आत्मिक म्हणजे काय प्रिया? What does spirituality mean? आत्म्यानं भरलेलं जीवन. Being filled with the Holy Spirit. आणि आत्म्यानं भरलेलं जीवन जे असतं, And the life filled with ते Spirit, कधी निराश असत नाही. it is never sad. ते कधी खेद त्याच्यामध्ये व्यक्त होत नाही. It is never grieved. आत्म्यानं भरलेल्या जीवनामध्ये In the life filled with Spirit, नेहमी एक प्रकारचं चैतन्य असतं. there is always a joy. नेहमी एक प्रकारची आशा त्याच्यामध्ये असते. There is always faith. कारण नेहमी त्याच्यामध्ये काय पाहतो, आमच्यामध्ये एक प्रकारची एक ऊर्जा सामावलेली असते. There is a different kind of zeal. कारण आत्मिक जीवन म्हणजे आत्म्यानं भरलेलं जीवन. Because spiritual life is a life filled with the Spirit. आणि मग प्रियानो, आम्ही जे काही करतो, आम्ही ते प्रभूच्या वचनाप्रमाणे करत And असतो. whatever we do according to the will of God. देहाचं चिंतन मरण आहे. And देहाचं चिंतन meditating on your flesh is death. आणि आत्म्याचं चिंतन जीवन आणि आत्मा. आम्ही पाहतो जीव, आत्मा आणि जीवन आहे. And meditating the word of God is life and spirit. मग आम्ही आत्म्याचं चिंतन करतो, When we meditate in the spirit, देहाचं चिंतन करत do नाही. not meditate on a परमेश्वर flesh. म्हणतो, God says, काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं याविषयी आपल्या शरीराची, आपल्या देहाची काळजी करू नका. do not worry about what you will eat, drink, or what you will put on. कारण या सर्वांची तुम्हाला गरज आहे, देवाला माहित आहे. Because God knows that you have need of all these things. म्हणून तो चिमण्यांचं उदाहरण देतो, So he gives an example of sparrows. पाखरांचं उदाहरण देतो. He gives about the birds पण of ते the air. कष्ट करत नाहीत, कातीत नाहीत, धान्य साठवण्यासाठी त्यांच्याकडे कोठारण आहे. And they do not make effort, they do not toil, they do not have any storehouses to store their food. पण देव त्यांचं अन्न त्यांना वेळेवर पुरवतो. But God gives them their fruit on the right time. देवाचं वचन सांगतं, ती रानातली फुलं पहा. God says, see the flowers in the field. आयुष्य किती आहे? How much is the 3 life? दिवसाचं आयुष्य त्यांचं. 3 days of
of life. पण 3 दिवसाच्या त्या आयुष्याला But in those 3 days of life, देव त्याला विविध रंग देतो. God gives them beautiful various देव colors. त्याला विविध सुगंध देतो. God gives them different त्या fragrances. त्या सुगंधाने संपूर्ण वातावरण एकदम मोहक होतं, दरवळून जातं प्रियानो. Because of that fragrance, the entire atmosphere becomes pleasant. 3 दिवसाच्या त्या आयुष्यामध्ये In these 3 days of life, त्या फुलं जर एखाद्या रुग्णाच्या हातात नेऊन दिली if you give that flower in some of तर a त्या patient, सुगंधानं किंवा त्या फुलाच्या ताजेपणानं त्या रुग्णामध्ये पण एक प्रकारचं चैतन्य, एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो. even then, due to that fragrance and the freshness of that flower, the patient becomes flourish. इतकं त्याच्यामध्ये शक्ती आहे, इतकी त्याच्यामध्ये ताकद It आहे. has so much strength. कारण का प्रियानो, The reason being, ती देवाची निर्मिती आहे. it is the creation of God. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, त्या 3 दिवसाच्या आयुष्यातल्या त्या फुलाला देव जर विविध रंगाने सजवतो, And if God dresses those flowers with different colors, who has 3 days of life, प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा असतो. if there's a different fragrance to every flower, आणि आम्ही पाहतो की आणि देव अशा रीतीने त्याला सजवतो प्रियानो. and God adorns them in such a way, मग आम्ही तर त्याची हस्तकृती we आहोत. are His handiwork. आम्हाला तो किती विशेष करून सजवेल. How more special He will adorn us. तुम्हाला माहिती आहे का, तुमच्यामध्ये देवाचं वचन आहे There is word of God inside of you, आणि ते वचन जेव्हा तुम्ही बोलता, and when you speak the word of God, ज्यावेळेस तुम्ही संदेश देता वचन शिकवणाऱ्यांनी, when the preachers preach, त्याच तो तुमच्यामध्ये असलेला तो सुगंध, वचनाचा सुगंध दरवळला जातो प्रियानो. the fragrance of the word inside of you that starts going around. परमेश्वराचं भय त्याला सुगंधित करेल, देवाचं वचन आम्हाला सांगतं. The word says the fear of the Lord will make it fragrant. म्हणजे ज्यावेळेस तुमच्यामध्ये देवाचा आत्मा प्रवेश करतो, The Spirit of God enters you, तुमचं जीवन सुगंधित होतं your प्रिया. life becomes fragrant. हालेलुया. इतरांना ते उत्साह देणारं ठरतं. It becomes a thing that gives zeal to other people. इतरांना ते आकर्षित करणार, देवाकडे आकर्षित करणारं ठरतं. Becomes a reason that attract people to Christ. फुलाचा सुगंध वागवा तो घेऊन But taking the fragrance of the flower, लोक त्या फुलाकडे आकर्षित होतात. people are attracted to that flower. तुमच्यामध्ये असलेला ख्रिस्ताचा सुगंध, This fragrance of Christ inside of you, तुमच्यामध्ये असलेला पवित्र आत्म्याचा सुगंध, वचनाचा सुगंध fragrance of the Holy Spirit and the word inside of you, लोकांना ख्रिस्ताकडे आकर्षित करेल. and it attracts people to Christ. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. म्हणून आम्ही पाहतो देवाचं वचन मला सांगतं त्या फुलांचं आयुष्य 3 दिवसाचं The आहे. word of God says there's 3 days of life for that त्यांना flowers, देव एवढं सजवतो, And God त्यांना एवढा असं चांगल्या रीतीने देव त्यांना and सजवतो. how beautifully God adorns them, पाखरांना तो अन्नाचा पुरवठा रोजच्या रोज and He करतो. gives them food to all the birds of the air. मग तुम्ही अल्पविश्वासू का? So why are you of little faith? हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, देवाचं वचन मला सांगतं आम्ही देहाचं चिंतन करणारे लोक नाही, आमची काळजी घेणारा आमचा देव आमच्या बरोबर It आहे. says we do not worry about our flesh because God is the one who takes care कारण of us. बायबल सांगतं कशाची काळजी करू नका, Scripture says do not worry about anything. कुठल्या गोष्टीची चिंता करू नका. Do not worry about anything. तुम्ही आत्म्यानं भरलेले लोक आहात. You are the people filled with Holy तुम्ही Spirit. पवित्र आत्म्यानं भरलेले लोक The आहात. people filled with Holy Spirit. मग आत्म्याचं चिंतन करा. Then meditate on this. On जे this Spirit. तुमच्यामध्ये आहे What is inside of you? त्यांचं चिंतन करा. Meditate on that. तुम्ही दैहिक स्वभावाचा असेल, You might be carnal. राग तुमच्यामध्ये You असेल, might have anger, तर त्या माणसाचा स्वभाव चेहऱ्यावरनं कायम रागीट दिसतो. and you see that person is always angry. पण आत्मा तुमच्यामध्ये आहे, The Spirit is in you. देवाचं वचन तुमच्यामध्ये The आहे, Word of God is inside of तर you. तुम्ही ईश्वरी स्वभाव तुमच्यामध्ये देवाचा स्वभाव दिसणं गरजेचं It is आहे. important that that divine nature be seen through you. आमेन. जे तुमच्यामध्ये आहे Whatever is inside of you, ते दिसायला पाहिजे. that should be visible. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे, The Holy Spirit is मग inside of you. आत्म्याच्या प्रभावानं होणारी फलप्राप्ती, तो स्वभाव तुमच्या चेहऱ्यावर दिसला पाहिजे. And the fruits of the Spirit, that behavior should be seen on your face. देहामध्ये काय चांगलं का दैहिक जीवनामध्ये? Is there anything good in carnal body? तिथं राग, लोभ, मत्सर, तट, फुटी, पक्षभेद, रंगेलपणा, दारूबाजी सगळं काय आहे? There is envy, strife, and jealousy, and all kinds of ते evil चांगलं things. आहे का? Is that good? चांगलं नाही. It's not good. पण आत्म्यानं जेव्हा मी भरतो, But when we are filled with the Spirit, आमेन, आत्म्यानं जेव्हा मी भरतो, when we are filled with the Spirit, त्यावेळेस आमच्यामध्ये काय आहे? what does happen? सहनशीलता आहे, There is long suffering, प्रीती there आहे, is love, आम्ही पाहतो धीर आमच्यामध्ये आहे, we have patience, सौम्यता आमच्यामध्ये आहे. Gentleness. काय वाचा बरं ते प्रभावाने 5:22 गलती करायचं पत्र 5:22 होते. आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती, आत्म्याच्या प्रभावानं होणारी फलप्राप्ती, प्रीती, प्रीती, आनंद, आनंद, शांती, शांती, सहनशीलता, सहनशीलता, ममता, ममता, चांगुलपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, सौम्यता, इंद्रिय दमन इंद्रिय दमन ही आहे. ही
आहे. It says in Galatians 5:22, but the fruit of the Spirit is love, joy, peace, long-suffering, kindness, goodness, faithfulness, gentleness, self-control. Against such there is no law. आणि प्रियानो, ही जे फलप्राप्ती आहे, And this fruits, हा स्वभाव आमच्यामध्ये आहे this behavior is inside आणि of त्या us. स्वभावामध्ये आम्ही पाहतो एक आत्मिक सुगंध आहे. And in this behavior there is spiritual fragrance. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. त्याच्याद्वारे आम्ही पाहतो लोक आणि प्रभूकडे आकर्षित होतात. And because of that people are attracted towards Christ. आमच्याकडे आकर्षित होतात म्हणजे तुमच्याकडे आकर्षित होत नाही, तुमच्यामध्ये असणाऱ्या देवाच्या आत्म्याद्वारे प्राप्त होणारी आणि ती फलप्राप्ती त्याच्याकडे आकर्षित होतात. म्हणजे कोणाकडे? ख्रिस्ताकडे आकर्षित People होतात. are attracted towards you, meaning the one that is who is in you, they are attracted towards Christ. मग आत्म्याच्या प्रभावानं होणारी फलप्राप्ती. So the fruit that is received through the Spirit, आता प्रभाव आमच्यावर कधी येतो? and where is the effect जस्ट happen? मी आत्म्यानं भरतो When we are filled with the Holy आणि मी Spirit, आत्म्याचं चिंतन when I करतो. meditate of the Spirit. हालेलुया. Hallelujah. आत्म्याचं चिंतन म्हणजे काय? What does it mean to meditate of the Spirit? त्याचा एक महत्वाचा विषय आहे प्रेम. That is an important subject. एक एक गुज, There is one mystery. एक एक धागा देव आमच्यासाठी मोकळा करतोय. God is revealing one minute things to us. हालेलुया. Hallelujah. आत्म्याच्या प्रभावानं होणारी The फलप्राप्ती. fruit that received through the Spirit. आत्म्यात आम्ही पाहतो आत्मा जीवन आणि आत्मा आहे. And Spirit is, आत्मिक आम्ही पाहतो ते चिंतन काय आहे? आत्म्याचं चिंतन. what is the meditation of Spirit in life? त्याचं चिंतन कसं करायचं? How do you meditate on it? काय करायचं? What do you do? सर्व प्रसंगी आत्म्यामध्ये प्रार्थना करा. In every situation, pray in the Spirit. आत्म्याने खरेपणानं परमेश्वराची उपासना करा. Worship the Lord in truth and spirit. आत्म्यानं भरून देवाबरोबर गोड गोष्टी बोला. Speak to Lord mysterious things by filling in the Spirit. प्रत्येक कृती करताना आत्म्याच्या प्रभावानं प्रेरणेने करा. Do everything with the inspiration of Holy Spirit. आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणारच नाही. Walk according to the Spirit of God and you will not fulfill the lust देह of वासना flesh. पूर्ण म्हणजे देहाचं चिंतन केल्यानंतर वासनेमध्ये आपण येतो So प्रियानो. if you meditate on the flesh, you then become it becomes lust of flesh. हालेलुया. देहाचं चिंतन कुठल्या गोष्टीकडे नेतं? वासनेकडे नेतं. And meditating on the flesh takes you towards आणि lust. वासना आम्हाला नाशाकडे नेते. पुढे आपण ते येणार आहोत प्रियानो. Lust takes us to destruction. पण आत्म्याचं चिंतन काय आहे? But what is the meditation of Spirit? आमचं जीवन त्या आत्म्याच्या प्रभाव होणारे फलप्राप्तीच्या द्वारे आमचं जीवन सुगंधमय होतं. Our life becomes fragrant because of the fruit of the आत्म्यामध्ये आम्ही Spirit. परिपूर्ण होतो We become perfect in आणि spirit मी देवाच्या इच्छा पूर्ण करू लागतो. and we start fulfilling the will of God. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. म्हणून आत्म्याचं चिंतन आम्ही करावं So प्रिया. we should meditate of the Spirit. आम्ही पाहतो आत्मिकतेची जी 12 चिन्ह मी तुम्हाला सांगितले त्यापैकी ही एक आहे. And there are 12 signs of spirituality. That is one. रोमकराचं पत्र याचा 5वा अध्याय 8वा अध्याय आणि त्याचं 5वं वचन. जे देह स्वभावाचे आहेत हा ते दैहिक गोष्टीकडे लक्ष लावतात. जे देह स्वभावाचे आहेत, वाचा. ते दैहिक गोष्टींकडे चित्त लावितात. हा बरोबर, वाचा. It says in Romans 8 and 5, for those who live according to the flesh set their minds on the things of the flesh. जे देह स्वभावाचे आहेत The ones who live according to the flesh, त्यांचं लक्ष कुठं असतं? दैहिक गोष्टी. दैहिक they गोष्टी. have set their minds on the things of म्हणजेच flesh. काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं. Meaning what to eat, what to wear and what to drink. आम्ही पाहतो देहाचं चिंतन तसं आहे. And that is the meditation of flesh. दैहिक गोष्टींचा विचार त्या ठिकाणी आहे. Thinking about the carnal things. मग तुम्ही देहामध्ये आहात का आत्म्यामध्ये आहात? Are you in flesh or in spirit? कशामध्ये आहात तुम्ही? Where are you? बोल की पटकन. पवित्र आत्म्याने भरलेलं कुठे कशामध्ये तुम्ही आहात? आत्म्यामध्ये आहात. We are in spirit. मग तुम्ही जर आत्म्यामध्ये आहात If you are in ते spirit, तुम्ही कबूल केले की नाही? have you not confessed it? मग अजून पण तुमच्यामध्ये देहाच्या गोष्टी काय Then येतात? why are still the things of flesh inside of you? अजूनही तुमच्यामध्ये भांडणं काय येतात? Why is there still contention amongst अजूनही you? तुमच्यामध्ये तटफुटी काय आहे? Why is there still strife amongst अजूनही you? घरामध्ये भावांचं का पटत नाही? Why is there still arguments and brothers? अजूनही आम्ही पाहतो एखाद्याने विरोध केला तर तुम्ही विरोध का सहन करत नाही? बायबल मला सांगता आम्ही का सहन करत नाही? Why don't you long suffer if you face adversity? हालेलुया. Hallelujah. फार महत्वाची गोष्ट आहे. It's an important thing. अजूनही तो इगो माझ्यामध्ये आहे. Still have that ego inside of म्हणजे मी me. काय करतो? देहाचं चिंतन करतो. Means I meditate on the things मग of flesh. देहाच्या गोष्टी माझ्यामध्ये. So the things of the flesh are inside of me. पौल काय म्हणतो? What does Paul say? तुम्ही विरोध करणाऱ्याला विरोध का करता? Why do you oppose the ones who oppose you? त्यापेक्षा तुम्ही सहन करा. Instead, you long suffer. न्याय करणारा देव आहे. The God is the one who will give justice. बदला घेणारा देव आहे. He will take the vengeance. देव पाहून घे. And God will take care of it.
हालेलुया. Hallelujah. मला फक्त एकच काम करायचंय, पवित्र आत्म्याच्या प्रभावान झालेली फलप्राप्ती जी आहे तो स्वभाव, तो गुण ते माझ्यामधून दिसणं गरजेचं आहे. I only have to do one thing. I have to project the behavior that I received by the fruits through the Holy Spirit. दैहिक स्वभावाचा माणूस दैहिक गोष्टीकडे लक्ष देतो. And the one who is living according to the flesh sets minds on मग जर things मी of flesh. दैहिक स्वभावाचा आता नाही, If I'm not of the flesh, मी आत्मिक स्वभावाचा आहे, कारण देवाचा आत्मा माझ्यामध्ये आहे. I am of the Spirit because Spirit of God dwells in me. जो आत्मा मनुष्यामध्ये असतो तसा स्वभाव मनुष्याचा होतो. And the kind of spirit is inside of man, this similarly is the man. दुष्ट आत्म्यानं पछडलेल्या व्यक्ती कशी असते? And the one who is possessed with evil spirit, जो how is he? आत्मा त्याच्यामध्ये त्यासारखे ते सगळ्या कृती करते. And he behaves accordingly as the evil spirit. म्हणजे The spirit जो is inside of him. आत्मा त्या व्यक्तीमध्ये तसं तो करतो So प्रिया. he does whatever spirit is inside तो of him. स्वभाव त्याच्यामध्ये And असतो. that is the behavior. आमच्यामध्ये तर देवाचा आत्मा आहे. And we have this Holy Spirit. मग आमचा स्वभाव कसा पाहिजे? And how should our nature be? ईश्वरी स्वभाव पाहिजे. Our nature should be divine. आहे का हो तसा आमचा? Do we have that same behavior? मगाशी विचारलं तुम्हाला, विश्वासारे आशीर्वादित होतील का उपासक आशीर्वादित I होतील? asked who will be blessed, believers or worshippers? दोन्ही एकमेकां विश्वास आणि उपासक कसे एकमेकांमध्ये मिक्स येतात ते पहा आपल्या. See how these two things are mixed. इथं पण तोच प्रश्न आहे, Here also is the same question. काय आहे? What is it? हालेलुया. Hallelujah. आम्ही आत्म्याने भरलेले आहोत. We are filled with the Holy मग Spirit. तो स्वभाव माझ्यामध्ये दिसायला This पाहिजे, behavior should be visible. पदोपदी दिसायला It पाहिजे. should be तो visible. का दिसत नाही? Why is it not visible? कारण मी देहाचं चिंतन आत्मिक मी म्हणतो स्वतःला, मी विश्वासार्ह म्हणतो स्वतःला, पण अजूनही देहाचं चिंतन आहे. I call myself believer and spiritual, but I still अजूनही माझ्या meditate on डोक्यात things of प्रश्न flesh. असतात, मुलांचं कसं होतील, याचं कसं होईल, कर्ज कसं फेडायचं, घर घेता येईल का, अमुक करता येईल का, तमुक करता येईल का. म्हणजे आम्ही काय करतो? I still have the worries of the world. कुठलं चिंतन करतो? देहाचं That चिंतन. means we meditate on the things of flesh. आत्म्याचं चिंतन करतो का? Do we meditate on things of spirit? आत्म्याचं चिंतन करणारा मनुष्य प्रभूला काय पसंत आहे ते पारखून घेत असतो आणि प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालत असतो. And the one who meditates on the things of spirit, he knows, he tries to understand what God likes and he does accordingly. एखादा स्वतःचं घर नसणारा मनुष्य निरंतर म्हणत असेल परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे, A person who does not have a house, he might be saying God is good and his mercy endures त्याचं ते forever. सतत म्हणणं विश्वासाने म्हणणं प्रियानो, त्या म्हणण्याचा, त्या आवाजाचा, त्या शब्दाचा तिकडं घराची निर्मिती होत असते, देव करत असतो प्रियानो. And through his while is saying the house is prepared. हालेलुया. Hallelujah. किती जणांचा विश्वास आहे? How many of you believe? आमेन. आमेन. हालेलुया. Hallelujah. उपासकांना कुठलीही गोष्ट कमी पडत नाही हे देवाचं वचन सांगतं. It is the word of God. The worshippers do not lack anything. हालेलुया. म्हणून आत्म्याचं चिंतन आम्ही करावं. So we should meditate on the things of दैहिक spirit. जे आम्ही पाहतो, दैहिक मनुष्य दैहिक गोष्टीकडे लक्ष देतो. पुढे वाचा प्रथम. आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत, म्हणजे अध्यात्माच्या मार्गाने चालणारे, आत्म्याच्या मार्गाने चालणारे, आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे. पुढं ते आत्मिक गोष्टींकडे चित्त लावितात. कुठल्या गोष्टीकडे चित्त लावतात? आत्मिक गोष्टींकडे. आमेन म्हणा जरा जोरात. आमेन. It says, but those who live according to the spirit and they meditate on things of the spirit. आत्मिक गोष्टीकडे चित्त लावणारा मनुष्याचा स्वभाव कसा असतो माहिती का तुम्हाला? How is the behavior of the man who puts his mind on the things of spirit? एखाद्या व्यक्तीने काहीतरी घराचा प्लॅन केला असेल, If some person has planned for a house, विश्वासणारे म्हणजे उपासकाने, a worshipper, तो सारखा त्या गोष्टीचा विचार करत नाही. he does not think continually about that. एकदा घ्यायचं ठरलं ना, He decided once to buy it. प्रभूच्या हातामध्ये सोपवलं ना, He surrenders it to the hand प्रभू of बघून God. घेईल काय Now God will करायचं. take care of it. मी प्रभूची उपासना I will करणार. keep worshipping God. प्रभूला एकदा सांगितलं की प्रभू काय त्याचं, आणि आम्ही पाहतो विसरणारा देव नाही. Once I told God, tell God, God does not forget it. हालेलुया. पहिली गोष्ट मग सांगितल्याप्रमाणे सांगायची गरजच नाही. First thing, you do not have to tell God. पण तुमच्या डोक्यात नुसता विचार जरी आला, But even if a thought enters your तो mind, विचार जर तुम्हाला सतवा लागला की घर घ्यायचंय, घर घ्यायचंय, that thought starts to त्या trouble you that you have to विचाराला buy a house धमका. and rebuke it. तुमचे विचार आल्याला देवाने ते ओळखलेले आहेत. The thoughts, the God has known your thoughts विश्वास before they म्हणा come. की प्रभू बघून घेईल. And by faith say God will take care of it. मला म्हणायचं परमेश्वर चांगला I आहे, have to say my God is good. त्याची दया असताना His mercy endures forever. माझा देव चांगला My आहे, God is good त्याची दया असताना. and His mercy endures forever. हालेलुया. Hallelujah. आत्म्यानुसारी चालणारे, परत एकदा वाचा. आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत. आध्यात्मिक मार्गानुसार. आता तुम्ही कुठल्या मार्गाने चाललेले लोक आहात? आध्यात्मिक. आध्यात्मिक. बरोबर आहे की नाही? जर जोरात म्हणा की तुम्ही आध्यात्मिक मार्गाने चालताय की नाही? हो का नाही? आम्हा आध्यात्मिक मार्गानुसारी चालणारे
ते आत्मिक गोष्टींकडे चित्त लावितात. त्यांचं चित्त एकच असतं, आत्मिक गोष्टीकडे चित्त लावतात. It says, but those who live according to the Spirit, they set their minds on the things of Spirit. म्हणजे मागे सांगितल्याप्रमाणे प्रौढतेप्रत जाण्याचा नेटानं प्रयत्न करतात. Meaning they strive hard to attain perfection. आहे त्या जागेवर They थांबायचं do नाही. not stand in the मला same place. प्रभूमध्ये वाढायचं I want आहे. to grow in the Lord. प्रभूला जसं तुम्ही स्वीकारलं The similar way you तसं accepted त्याच्यामध्ये God, मुळावलेले, same you are rooted, त्याच्यामध्ये रचले गेलेले, built up. तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात पळावत जाणारे as taught to you, being strengthened in आणि faith, फार हिशोबकार स्मरण करणारे असे तुम्ही व्हा. and you become the ones who praise God continually. आणि होणं And this happening म्हणजेच तुमची स्वतःची वाढ करणं. meanings growing आणि yourself. वाढ होती नुसती निकृष्ट दर्जाची वाढ होती काही, And does it only grow physically? ही सुदृढ वाढ It आहे. becomes strengthened. आमेन. Amen. हालेलुया. Hallelujah. ही कुपोषित वाढ नाही, It is not ही weak. पोषण झालेली वाढ आहे. It is the nourished growth. आमेन. आणि मग प्रियानो, आत्मिक गोष्टीचं चिंतन आम्ही करावं. When we meditate on things of the आम्ही Spirit, आत्मिक गोष्टीकडे लक्ष द्यावं. we should pay attention to things of आम्ही Spirit. आत्म्याचं चिंतन We करावं. should meditate on the things of प्रत्येक Spirit. वेळेला हेच बनाव, प्रभूला काय पसंत आहे, One thing we should say, what does God like? प्रभूची इच्छा काय What is the आहे. will of God? आम्ही फक्त म्हणतो जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. We only say, just as it is in heaven, so on earth, so it be. आम्ही प्रार्थनेमध्ये म्हणतो, We say in the पण prayer, प्रत्येक वेळेला आमच्या इच्छा देवावर but थोपवतात. every time we impose our needs on God. असं आहे का नाही आमचा स्वभाव? Is that not our behavior? असं होऊ दे, असं होऊ दे. Let this happen and let this happen. काय काय सेवक सांगतात बघा, There are some servants of God. देवाला जर तुम्हाला काही गाडी मागायची असेल 4 व्हीलर, If you want to ask God for a तर vehicle, चांगली मागा. to ask for a good thing, कशी मागा? how do you ask? चांगली मागा. Ask for a good vehicle. म्हणजे तर समजा मी एखादी सगळ्यात भारी गाडी कुठली हो, कार ब्रदर वानखेडे, Tesla. जगातली सगळ्यात चांगली कार कुठली? रोल्स रॉइस. हा, रोल्स रॉइस. रोल्स रॉइस. रोल्स रॉइस. ओके. ही सगळ्या जगातली महाग गाडी आहे. This is the most expensive vehicle, Rolls Royce. आता मला गाडीची गरज आहे. Now I need a vehicle. आता मी काय बेनिहीन नाही, I'm not Ben Hinn. मी काय मोठा जागतिक दर्जाचा प्रीचर नाही. I'm not an international preacher. मला माझी कुवत माहित आहे, I know my capabilities. मला माझ्या मर्यादा माहित I आहे. know my limits. मग एखाद्या देवाच्या दासाने सांगितलं की रोल्स रॉयल्स माग तू So देवाला, if a servant of God says, ask Rolls Royce to God, मी मागेल का हो? will I ask? देव म्हणाल तुला मी बुद्धी दिली ना, God said, I have given you brains. तुला शहाणपण दिले ना मी. I've given you understanding. प्रत्येक पात्र आपापल्या परिमाणाप्रमाणेच वाढतं. And every member grows according to the measure. हालेलुया. मी फक्त एवढं म्हणू शकतो, I can only say this. म्हणायची पण गरज नाही. मला ज्या 4 व्हीलरची गरज पडेल त्यावेळेस देव आपोआप देईल. I do not even have to ask. When I आणि need God, देव He will give it देतो to ते me. कसं असतं, चांगला. And when God gives, He gives it good. हालेलुया. Hallelujah. देव कधी वाईट देतो का? Does God give anything bad? देतो का? प्रत्येक बाप आपापल्या कुवतीप्रमाणे आपापल्या मुलाला चांगल्या वस्तू देतो. Every father, as per his limits, he gives फक्त good त्याच्या things to children. कुवतीप्रमाणे देतो. It just त्याचं gives जे according to his त्याचे capability. जे उत्पन्न आहे, And that is the income. त्याचा जो पगार आहे त्याच्याप्रमाणे तो देतो. He gives according to his income. बरोबर आहे का नाही? Is it right or not? हालेलुया. Hallelujah. माझा पिता तर आकाशाचा पृथ्वीचा उत्पन्न करतात. My Father is the creator of heavens and सर्व earth. काही त्याचं आहे. Everything is His. मग मला चांगल्यातलं चांगलं काय द्यायचं ते देव ठरवेल. So God will decide what to give us the good things. हालेलुया. Hallelujah. पण शिक्षण हे दिलं जातं. But this is what has been taught. आम्हा असे सेवक एकदम प्रभावी सेवक. And these servants are very effective. मग मी कागदावर लिहितो रोल्स रॉयस, So I'll write on a paper. अमुक अमुक Rolls Royce. मॉडेल, त्याचा कलर असा पाहिजे, I'll write the असं specifications. सांगितलं जातं की नाही. हां, काय काय सेवक आज सांगा. आणि मग ठेवतात, मग वर्षानुवर्ष प्रार्थना करतात. And they keep praying years and years. आता माझा पगार जर 30,000 पगार असेल किंवा 80,000 If असेल, my salary is 80,000, आता देवानं जर मला ती कार दिली समजा माझ्या हट्टापाय, and if God gave me because of my stubbornness, त्याचा मेंटेनन्स मी कसा करणार, how will I maintain it? त्याचं पेट्रोल मी कसं करणार. Where will I get the आता funds एवढी for मोठी गाडी petrol? म्हणजे त्याचं ॲव्हरेज किती असेल, 7-8, जास्तीत जास्त 10. And such a great vehicle, the average would be 8 or 10. हालेलुया. हत्ती घेणं सोपं आहे, It is easy to purchase an elephant. त्याला सांभाळणं It is difficult to take care of it.
एक कुठली तरी कंपनी, त्या कंपनीची गाडी जर घ्यायची असेल ना, If I want to buy a vehicle of a तर particular त्या company, कंपनीला पहिल्यांदा तुमचं काहीतरी कितीतरी वर्षाचा तो इन्कम आहे त्याचा काय पुरावा असतो तो द्यावा लागतो. you have to give an proof that you own your salary म्हणजे proof. ते त्या बघतात की तुम्ही ती गाडी सांभाळू शकता का. So they gauge that if you can maintain that हा, vehicle. एवढी मोठी गाडी म्हणजे त्या मालकाने चालवायची नसती, And such a big vehicle, त्याला the owner ड्रायव्हर should, ठेवावा लागतो. they need a driver. ड्रायव्हर पण सुटाबुटातला लागतो, And driver also you need proper कसलाही चालत attire. नाही. You cannot hire मग त्याला anybody. पगाराला 30-40 हजार So you रुपये. have to give him salary of 30,000-40,000. आलं का लक्षामध्ये. Do you understand it? देव आमच्या परिस्थितीप्रमाणे आम्हाला जे उत्तम ते देव देतो. And God gives us the best for our current situation. हालेलुया. हालेलुया. आता काय काय सेवकांना सेवकांकडे स्वतःचे जेट प्लेन आहेत. And some servants have jet airplanes. मग प्रत्येक सेवकाने जर मागत बसता मला पण जेट प्लेन देवा देत असं होईल का हो कधी. If every servant starts asking for the हे planes, will God give सुज्ञ it? पण आम्हाला पाहिजे We need that आणि wisdom. तेच तुमच्यामध्ये यावं हीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. And there is my sincere will that you have this मला wisdom. तेच ओझं देवाने दिलं And God has given me that की burden. लोक जे फिरतात ना असं सांगणाऱ्या प्रिचरच्या मागे, And the people that go behind such servants, तसे तुम्ही आणि ह्याला पण एक प्रकारची अंधश्रद्धा म्हटली जाते. and this is also called blind faith. देव काय मी समजून घेत नाही, We do not understand God. देवाच्या कृती काय त्या मी समजून घेत We do नाही, not understand the acts of God. देवाची महत्कृत्य कुठं घडतात ते आम्ही समजून घेत We do नाही. not understand what the marvelous works देव of God कशा happen. पद्धतीने आपल्या लोकांना आशीर्वाद देतो ते आम्हाला माहित We नाही. do not know how God blesses His people. हालेलुया. Hallelujah. ते तुम्हाला समजायला पाहिजे. That you should understand. आमेन. Amen. आम्ही पाहतो काही काही लोक भरपूर आहेत, आम्ही पाहतो की काय सेवकांनी त्यांनी केलेली वक्तव्य जी आहेत ना, There's some servants, ती वक्तव्य मग त्यांच्या व्हॉट्सअपला ठेवतात किंवा मग स्टेटसला ठेवतात and they keep what they've said on their statuses and WhatsApp आणि status. खाली मग त्या सेवकाचा तिथं फोटो किंवा त्याच्या सेवकाचं नाव असतं. And there is the name of the preacher or the आणि servant of God. ते जे सेवकांनी सांगितलेलं असतं And that's what the servant of God has told. तेच तुमचा पालक दर रविवारी जीव तोडून सांगत असतो. And the same things your pastor tells you every week. पण ती एक म्हण आहे, पिकतं तिथं मोठ्याने बोला की हो, पिकतं तिथं विकत नाही, विकलं जात नाही. घर की मुर्गी दाल बराबर. आमचे पास्टर सांगतात ते काय Our pastor tells us, and that's okay. म्हणजे एखाद्या दुसऱ्या सेवकाने सांगितलं ना की तुम्ही उपासना करा, मग देव तुम्हाला आशीर्वादित देतो, मग त्या सेवकाचा फोटो, मग त्या सेवकाचं नाव तिथं येतं, पण तुमचा पालक, तुमचा सेवक तुमच्यासाठी सेवेला ठेवलेला तो दर रविवारी सांगतो, तिकडं काय लक्ष नाही. If some other preacher comes and tells if you worship, then God will मग ते take काय care. होतं, घर की मुर्गी दाल बराबर. And when our pastor tells the same thing, you do not heed. आता लिहिलं त्या देवाचा सेवकाचा फोटो टाकला, ते लिहिलं सगळं. And you put the photo of that servant of God and you write that down. मग ते लिहिल्यानंतर स्वतःला कधी प्रश्न विचारला का Have you ever asked these questions to की yourself? तुम्ही उपासना करा म्हणजे देव तुम्हाला आशीर्वादित करतो? When you worship, God blesses you? ते काही नाही. Nothing about that. फक्त मला ते समजलं, Only I understood आता it. मला दुसऱ्याला शिकवायचं I आहे. have to teach others. ह्या स्टेटसमुळे तत्वज्ञानी खूप वाढलेले आहेत. And there are many philosophers because of the हा, status. तत्वज्ञानामुळे स्टेटसमुळे Because of the status, there are many मोठे विचार philosophers. लोकांचे यायला लागलेले. And there are many people who post such things. काय तत्व एक यायला लागलेले. Some great philosophies. हालेलुया. Hallelujah. आत्मिक मनुष्य, वाचा परत ते वचन, जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहे जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आत्मिक गोष्टींकडे चित्त लावितात. त्या आत्मिक गोष्टींकडे चित्त लावितात. Those who live according to the Spirit, they set their minds on the things of Spirit. मग आत्मिक गोष्टीकडे चित्त लावा, So set your minds on the things of तर ही Spirit. गोष्टीकडे लावू नका. Do not set it on the कारण worldly things. तुम्ही The reason being, आत्मिक लोक आहात, you are spiritual people. तुम्ही आत्म्याने भरले लोक You are the आहात. people filled with Spirit. मगाचं जे उदाहरण दिलं याचा अर्थ तुम्ही स्टेटसवर माझा फोटो ठेवा, मी बोललो ते वाक्य लिहा, असं माझा म्हणायचा उद्देश नाही. And I do not mean that you put my photo on the माझा status. फोटो कुठं लावू नका, मी बोललेलो कुठं सांगू नका. युट्यूबवरनं ज्या ज्या लोकांना जाते तिथपर्यंत जाऊ द्या. Do not post my photo. Do not tell anybody. Only let the YouTube do it. मला प्रसिद्धी आवडत नाही. I do not like fame. मी तिथं प्रसिद्धी तिथं जात नाही. If there's popularity, I don't go. मला in there. एक काम दिलेलं आहे,
I've given one job वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त to गाजवायचा. preach Christ आणि ते crucified. कुणासाठी दिलंय? And for whom it is शिलो given to? चर्च काळेवाडी. For Shiloh Church, Kalewadi. मी तुमच्यासाठी नेमलेलो आहे. I've been appointed for you. मी तुम्हाला सांगणार. I will tell you. ऐकायचं का नाही तुमचा You प्रश्न want to आहे. heed or not, it is your job. हालेलुया Hallelujah. हालेलुया. Hallelujah. ऐकायचं का नाही? You want to heed? हा प्रभूच्या नावाला धटाळ्या वाजूयात. प्रभूला धन्यवाद देऊया. मग तुम्ही जर आत्मिक लोक आहात So if you're spiritual people, तर आत्मिक गोष्टीकडे लक्ष द्या. set your minds on the things of spirit. खबरदारी घ्या. Be warned. आत्मिक तुम्ही आहात, You are spiritual. मग आत्म्यानं भरलेले तुम्ही You आहात, are filled with the Spirit. मग आत्म्याच्या प्रभावानं होणारी फलप्राप्ती तो स्वभाव तुमच्यामध्ये डेव्हलप झालेला आहे का? So that is the behavior that is attained by the fruits through the effect of Holy Spirit is that in you. स्वभाव डेव्हलप होण्यासाठी किंवा कुठली गोष्ट डेव्हलप होण्यासाठी For anything to be developed, ती वारंवार तुमच्यामध्ये असली पाहिजे, ती कृतीमध्ये दिसली and पाहिजे, that should be consistent in your acts. त्यावेळेस ती डेव्हलप होती. And only then it develops. हालेलुया. Hallelujah. तसं कधीतरी मी वापरलं, If I use it sometimes, कधीतरी मी प्रेमाने लोकांशी वागलो, once a while I speak with kindness ती to प्रीती people, डेव्हलप होणार आहे का? is that love going to develop? नाही हो. सहनशीलता कधीतरी मी कुठंतरी सहनशीलता दाखवतो. मला आज माझा मस्त खिसा भरलेला म्हणून मी सहनशीलता दाखवली. त्या सहनशीलतेचा काय अर्थ आहे का? Once in a while I bear and endure. Does that mean anything? अशा धीराचा काय अर्थ आहे का? कधीतरी धीर दाखवला. Does it mean if I show patience once in a while? डेव्हलप होणं गरजेचं आहे. It needs to be developed. डेव्हलपला आता दुसरा काय शब्द वापरू? विकसित. विकसित. हा बरोबर. मराठी प्रीचर मला शब्द सगळा विकसित होणं गरजेचं आहे. It is important to be developed. आणि विकसित होण्यासाठी And to be developed, ती तुमच्यामध्ये सतत कृतीमध्ये येणं गरजेचं it आहे. is important that it be consistent in धीर your तुमच्यामध्ये behavior. तो असता दिसला पाहिजे. It should be seen in your सहनशीलता behavior. दिसली पाहिजे, This long suffering should प्रीती be seen. दिसली Love should be पाहिजे, seen. ममता दिसली Gentleness should पाहिजे, be seen. चांगुलपण दिसलं Goodness should be पाहिजे, seen. म्हणजे तो स्वभाव तुमच्यामध्ये विकसित होईल. So that behavior starts developing in you. तुम्ही आत्मिक लोक You आहात. are spiritual people. हालेलुया. Hallelujah. बाकीच्या गोष्टी पुढच्या रविवारी पाहूया We'll learn the next thing, other things on next देवाच्या Sunday, कृपेनं. by the grace of God. या आठवड्याचं हे वचन वाचा ब्रदर. रोमकराचं पत्र 8 अध्याय 5 वचन. आहेत जे देह स्वभावाचे आहेत ते दैहिक गोष्टींकडे चित्त ते लावितात दैहिक गोष्टीकडे चित्त लावितात, आणि जे आध्यात्मिक मार्गानुसारी आणि आहेत जे आध्यात्मिक मार्गानुसारी आहेत ते आत्मिक गोष्टींकडे चित्त ते लावितात. आत्मिक गोष्टीकडे काय लावतात? चित्त चित्त लावितात. लावितात. आता रोज तुम्ही उद्यापासून किंवा आजपासून स्वतःचं परीक्षण करायला सुरुवात करा. And from every day onwards, you start to examine yourself. रोज रात्री बिछाण्यावर गेलात ना Every night when you go on to bed, की माझ्यामधून दिवसभर मी काय केलं, so what did I do the whole day? आणि त्या सर्व कृतीतून आत्म्याच्या प्रभावानं होणारी मला जी फलप्राप्ती झाली ती कुठं दिसली का? So whatever fruits I've received through the Spirit, is that behavior and seen anywhere in that whole आणि day? जर दिसली नाही If it is not visible, म्हणजे मी कुठंतरी तो स्वभाव डेव्हलप करायला मागे पडत आहे, विकसित करायला मागे पडत so आहे. I'm lacking to develop that behavior. आणि तो विकसित व्हावा असं जर तुम्हाला वाटतं If you want that it should be तर developed, आत्म्याच्या प्रेरणेने चाला. walk with the Spirit. सर्व प्रसंगी आत्म्यानं प्रार्थना करा, In every condition, pray in the Spirit. अन्य भाषेमध्ये बोला, Speak in tongues. आत्मिक गोष्टीकडे लक्ष द्या, Pay attention to the things of म्हणजे Spirit. देवाचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार. So you will receive the blessings of तुम्ही God. कोण आहात? Who are you? आत्मिक लोक आहात. You're spiritual people. आध्यात्मिक मार्गानुसार चालणारे म्हणजे आत्म्यानं भरलेले लोक तुम्ही आहात. Walk according to the things of Spirit means you're filled with the Spirit. आत्म्यानं भरलेला मनुष्य म्हणजे पवित्र आत्म्यानं भरलेला A मनुष्य person who is filled with the Holy Spirit, आध्यात्मिक मार्गाने चालतो. he walks according to the Spirit. त्याचं पाऊल इकडं तिकडं पडत नाही. He does not go haywire. हालेलुया. Hallelujah. आपल्या जागेवर उठून उभं राहूया. Stand on. प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया.